पिंपळपान अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवूनी जाती. या गाण्याच्या पंक्ती आपण सारे सार्थ ठरवूयात. अन्नाच्या, नाविन्याच्या, स्वप्नांच्या शोधात गगनभरारी घेण्यासाठी काहीसे दूर गेलेल्या पाखरांनाही घरट्याची ओढ ही कायमच असते. आयुष्य जगत असताना मग जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही असाल, मनाच्या एका कोपऱ्यात जन्मगाव, माहेर हे कायमस्वरूपी घट्ट बसलेलं असतं. तीच वीण अजून घट्ट करण्यासाठी दूर गेलेल्या पाखरांना आग्रहाचं आमंत्रण. चला तर आपल्या मातीशी घट्ट नाळ जोडूया, तिच्याशी आपलं नातं सांगूया. सोशल मीडियातून एकमेकांना कृत्रिम भेटण्यापेक्षा समोरासमोर मनापासून गळा भेट करूया. गाणी आणि गप्पा गोष्टींचा आनंद लुटूया. लहानपणीच्या सुंदर आठवणींना उजाळा देऊया. मोठ्यांचे आशीर्वाद घेऊया. संस्काराच्या मातीत, प्रेमाच्या उन्हात बहरलेल्या झाडाला, पालवीला वटवृक्षाच्या सावलीत आणूया. चला तर मग, येताय ना भेटायला, मनातलं गूढ सांगायला, आनंद साजरा करायला. या हाकेला बऱ्याच जणांनी साथ दिली आणि ठरलेल्या दिवशी संध्याकाळी सगळे जमले. बऱ्याच वर्षांनी गावच्या म्हणजे भैरवनाथाच्या यात्रेला जाण्याचा योग आला आणि मळ्यात पिंपळाच्या पाराखाली जिथे अनेकांचं बालपण गेलं तिथं एक छोटंसं गेट टुगेदर आयोजित करण्यात आलं होतं. सगळ्या माहेरवाशिणी, आत्या, मामा, काका, काकी, आजी आजोबा, नातवंड पतवंड, भाचे मंडळी असे सगळेच होते. या सगळ्यांना भेटून खूप छान वाटलं. पहिल्यांदाच या सगळ्यांसमोर मला कार्यक्रमाचं निवेदन करण्याची आणि गाण्याची संधी मिळाली. आपल्या माणसांसमोर काहीतरी सादर करण्याचा आनंद हा वेगळाच होता. त्याचीच ही काही क्षणचित्रे. तुझ्यासारखे जे काय म्हणतात निवेदक झाले, तू छान गायिका आहे याचा अभिमान आहे, विद्याचा अभिमान आहे, एक सेलिब्रिटी म्हणून आहे, एक चांगल्या पद्धतीने खरंच सगळ्या जणी ज्या त्यांच्या त्या विचारांचा वारसा घेऊन पुढं आज प्रत्येक जण वेगवेगळ्या क्षेत्रात जेव्हा कार्यरत आहे त्यावेळेला खरंच आनंद वाटतो. भेटून ते खरंच असताना मी विट्टी मारली, ते घर आहे ना ते आमच्यावरशी पीठ बनवली होती, त्या पिठात जाऊन पडली आणि बाहेरून मला शिवे दिल्या. सासरे पाठवणी झाली असेल, गंगा जमुना डोळ्यात उभ्या का, जा मुली जा दिल्या घरी तू सुखी राहा. हे पी सावळाराम यांचं विरहगीत या पिंपळाने कितीतरी वेळा ऐकलं असेल, याची नोंद त्याच्याकडे नक्कीच असेल. अशा कितीतरी सुखदुःखांच्या घटनांचा साक्षीदार हा वृक्ष आहे. मंडळी, ज्येष्ठ इथे बसलेले आहेत, त्यांच्याही मनात या पिंपळाच्या झाडाखाली त्यांनी व्यतीत केलेला काळ हा त्यांना आठवत असेल. म्हणजे आता मला तरी जसं आठवते तसं मुंबईवरून, पुण्यावरून, नाशिकवरून आपण जेव्हा आपल्या गावी यायचो मे महिन्यामध्ये सुट्टीला किंवा करून येताना आपल्याला पिंपळाचं झाड, मुधारा हे सगळं दिसायचं आणि ते जेव्हा आपल्या नजरेस पडायचं तेव्हा आपल्याला एक हायसं वाटायचं की अरे आपण आपल्या गावामध्ये आता जवळ आलोय, आपण आपल्या आजीकडे जाणार, आपण आपल्या काकांकडे जाणार, आता महिनाभर इथे मजा करणार आपण. हे सगळं आपल्या मनात त्यावेळेस यायचं. आणि जेव्हा आपण मुंबईला परत निघायचो तेव्हा मला इथे विचारायला नक्कीच आवडेल, काकांना मी आधी विचारते, माझ्या वडिलांपासून सुरुवात करते, की तुम्ही तुमचं बालपण इथे एवढं अनेक वर्ष इथे तुम्ही तुमचं शिक्षण झालं, बालपण व्यतीत केलं, तर तुम्हाला तुमच्या काय आठवणी सांगते? मैदान होतं, या मैदानात कधी कधी आट्यापाट्या व्हायच्या, कधी कधी हुतुतू व्हायचे. अशा तऱ्हेचे खेळ सुद्धा मी त्या बालपणापासून खेळत राहत होते. अनेक आठवणीचं मोहळ आता दाटून मनामध्ये आलेलं आहे. अनेक सर्वसाधारणपणे आम्ही ज्या वेळेला शाळेच्या बाबतीत सुद्धा इथं ऐकत नव्हती, आता आपल्या या वाड्यामध्ये शिक्षणाला तसं महत्व होतं. माझं लहानपण ऍक्च्युली जर लाडात गेला तर माझ्या वडील काकू यांनी भरपूर लाड केलेला. मला आज हा मेळावा बघून एकदम भरून आलेले, एवढ्या सगळे माझे इथे असलेले मुलं, सुना, नातवंड, पुतणे तर म्हणत आम्ही मुलाप्रमाणे सगळ्यांना धरते, नात सुना सगळ्या, म्हणजे त्यांनी या वयामध्ये आम्हाला इतकं प्रेमाने वागवतात की आम्हाला खूप म्हणजे एक समाधाने वाटतं त्याच्यामध्ये. हे शेवटपर्यंत तुमचं सगळ्यांचं प्रेम असंच आमच्यावर राहू द्या. एवढं
हे एवढं सगळं वैभव पाहून मला इतका आनंद झालाय, पण काय बोलावं हे सुद्धा सुचत नाही मला. तुला अभंग म्हणाने काय दिलं जेव्हा तू इथे लग्न झालं? अभंग फळ्याने मला खूप प्रेम दिलं. आमचं खूप लहान वयातच लग्न झालं. अभंग फळ्याने मला खूप प्रेम दिलं. जे काही येत नव्हतं ते सगळं शिकवलं, सांगितलं. मला पहिले तुमच्याच घरात आलेली माडीवर हे सगळ्या आठवणी मला आता खूप खूप पूर्वीच आठवायला लागले सगळं पाठ, आणि हे पाहून मला खूप आनंद झालेला आहे. सांज उंबऱ्याशी येता आजी पारावर येते, तेल ओतून दिव्यात श्वास आठवांना देते, तेल ओतून दिव्यात श्वास आठवांना देते. मिण मिण जरी वात दूर सरतो अंधार, मिण मिण जरी वात दूर सरतो अंधार, जशी चढण चढाया पुरे काठीचा आधार, जशी चढण चढाया पुरे काठीचा आधार. तिची इवलीशी सेवा बाई देव उजळतो, तिची इवलीशी सेवा बाई देव उजळतो. सोन चाफा आठवांचा गाभाऱ्यात झुळकतो, सोन चाफा आठवांचा गाभाऱ्यात झुळकतो. धन्यवाद. पूर्वीची एक कविता होती, घाल घाल पिंगावाऱ्या माझ्या परसात, माहेरी जा सुवासाची कर बरसात, सुखी आहे पर सांग आईच्या कानात. एका काकींनी तर एक सुंदर जुनी कविता ऐकवली, तेही न अडखळता. आठवणींच्या पोतडीत असलेली कविता होती ती. वय वर्ष 75च्या आसपास असेल. त्यांच्या स्मरणशक्तीला सलाम. आपण कुठून आलो, कसे आलो, आपले पूर्वज कोण, हेही या निमित्ताने शोधण्याचा देखील प्रयत्न झाला. वंशावळ सुद्धा शोधली गेली. परतताना नानीने सोनचाफेची फुलं आणि घरची अळूची पानं भेट म्हणून बांधून दिली. तर नानांकडून निवेदनासाठी बक्षीस सुद्धा मिळालं. अशी आपल्या माणसांकडून कौतुकाची थाप मिळाली की खूप समाधान वाटतं. कार्यक्रम संपल्यावर सुद्धा माहेरवाशिणींच्या आणि इतरांच्या गप्पा काही संपत नव्हत्या. आपापल्या घरट्यात परतताना आठवणींचं पिंपळ पान घेऊनच प्रत्येकजण परतीच्या वाटेवर निघालं होतं.